हा बघा ड्रेसिंग मारून. कशासाठी चाललायस ड्रेसिंग? कशाला? फोटोशूट कराय. आणि कशाला कशाला जाऊ? पुरीने जळवाय. क्या बोला तूने? तर गाईस महाबळेश्वरचा रस्ता कुठे आहे काय माहिती. इथं एक बस जळालेली आहे बघा. तर गाईस इथं मोठा हे झाले, 44 जण वाचले आणि आमच्या समोरच जळाली. आता जातोय आम्ही मुंबईला. ही आपली गाडी आहे, ही दोघं आहेत. हा बघा ड्रेसिंग मारून. कशासाठी चाललायस ड्रेसिंग? कशाला? फोटोशूट कराय. आणि कशाला जाऊ? पुरीने जळवाय. क्या बोला तूने? विषय आडे त्याचा. तर शांताई आपल्या असते, शांताई गाडीत बसले. तर आता आम्ही फोटोशूट करणार आहे, प्लस ढाब्या पण थांबून दाखवीन. हां हो सगळं दिसते बघ. तू पण दिसतेस. मी दिसत का होते. हां तर गाईज आता जरा गाडीला ओपन ठेवले हवा जायला. तर आता तुम्हाला भेटूया पुढे जाऊन. तर चला. A few moments later. गाडी आपली निघाली आहे, तर आपण जाऊया ना. म्हणजे आता आहे संतोषा चालवतोय. हा बघा इथे बाई ड्रेसिंग करून बसलाय. आणि आता चलूया. हे बघा पाणी बघा, गावचं सुंदर वातावरण आणि इथे बसलेली अतिथी. चला आता आपण जाऊया. तर आता पुढे गेला दाखवतो. तर चलूया. स्पायडरमॅन. तर गाईस महाबळेश्वरचा रस्ता कुठे आहे काय माहिती. 1 hour later. मामा भाचे एक्साइज ब्लॉगिंग बनवू. हे बघा मामा भाऊ एक्साइज ब्लॉगिंग बनवू. तर दादा इथं भेटलाय. तर चला पुढं. तर गाईज आता बघता बघता खूपच पाऊस झालाय. वादळ आलं, वादळ. हे बघा एवढं नको वादळ. हे बघा झोपल मागच. मजा करायची. एन्जॉय लाईफ इज एन्जॉय ब्रो. हे बघा एवढ्या पावसाचं पण लोक चालते, बघू शकता. आणि पाऊस खूप जास्त आहे, खूप जास्त रे रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला गोटा, पाऊस आला मोठा. 1 hour later. आणि सार्थक फोटोग्राफी करतोय. तर हे बघा एकदम भारी दिसतं. आता ऊन आलंय, आज जाताना ऊन आलंय. बाकी दिवशी पाऊस होता ते बघा, तिकडे हलका पाऊस आहे, तिथं ऊनच जात नाही. ते तिकडं आपलं गाव आहे, तिकडनं असं राऊंड मारत इथं आलो आहे. तर फोटोशूट त्यांची चालू आहे, दोघांची. गाडी आपली बघा ते उडून बघा एवढं खराब झालं आहे. तर आणि आता पाणी बघा, ते फर्स्ट ब्लॉगमध्ये बघितलं असाल, तिथं म्हणजे तिथं गेलेलो आम्ही. ते तिकडे बघा तिथं गेलेलो. आणि तिथं गाव आहे दुर्गाडीच्या खालचं, ते गाव निवळी. तिथनं मंदिर तिकडे काय असेल, आणि इथं आम्ही गेलेलो असं आहे. हा बघा डॉन बाई. काय बोलू शकता? काय बोलू, उडी घाल. निसर्ग आहे ना, उडी घाल तू. हो गाईस पाणी बघा तुम्ही. हां जास्त पुढे नका जाऊ. हे बघा आपली गाडीला चकाचक ठेवतोय. बंपरवर चढलो असतो, बरं बंपर खाली जाईल म्हणून नाही चढत. गाडी आतमधनं माशा दिसते, बाहेरनं पण दिसती. जाऊ धुतल्या तवा चालून गाडीचं हलवतात. तर माझा जरा थोडेसे फोटो काढायचे आहेत. तू बाई 100-200 काढ. हा बघा आता हा कॅमेरामॅन म्हणलाय जवळ ना काढत. हाफ काढू का फुल? आला आता मार खाशील ना मेरी बच्ची. गेला ना बारे ले व्हाईट पॅन्ट वर केली काशी. तर काय आता वाईट ह्याच्यावर माती लावले. फोटो चालू आहे त्यांची. पाटणं घे जरा, ह्याच्या इथपर्यंत घे बघ, इथपर्यंत फोटोग्राफी चालू आहे. फोटो बघा
बोगद्याच्या आतमध्ये जातोय. तर हा कुठला बोगदा? कशेडी बोगदा. तरी बघा असंच आहे. आम्ही येताना या बोगद्यातून आलेलो या पाठचा आणि या आता बोगद्याने आता पोलीस वगैरे आहेत जाजबी पडताळी करणार. हे बघा आतमधनं काय मजा आहे. हे बघा बाहेर दाखवतो. एक नंबर आहे. कसे हे बघता युटर्न मारण्यासाठी. आता आपण बोगद्याच्या बाहेर निघू. आता थोड्या वेळात बोगद्याच्या बाहेर निघू आणि आमची गाडी 80च्या वर जात नाही. ते बघा स्पीड लिमिट ठेवलं आहे आम्ही 80. तरी बोललेलो अरे मला वाटत होतं पाऊस असणार कारण की पाणी पडलेलं आता. हे बघा गाईज हळू घेतली कारण की या डंपरवाला काय होऊ नये म्हणून. तर गाईज इथं एक बस जळालेली आहे बघा. आता दाखवतोय बघा इथं येते बघा. इथं बातम्यानं आली असेल बघू शकते. हे बघा. तर गाईज इथं मोठा हे झाले 44 जण वाचले आणि आमच्या समोरच जळाली. तेव्हा आम्ही काढू शकलो नव्हतो कारण की इथं आता ट्रॅफिकमध्ये इथं थांबलेलो आहे बघा. इथं थांबलेलो आणि तिथनं आम्हाला नंतर कळलं की बस जळाले. तर आम्ही लवकरात लवकर निघालो. ते दाखवलं नाही तुम्हाला. 44 जणांचा जीव वाचला. आता जाऊया. बातम्यांना पण आला असेल गाईज. मी ब्लॉगला एंड करू शकलो नाही तर आज एंडिंग करतोय. तर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भावाला सपोर्ट करा. तर चलूया आपण नवीन व्हिडिओ.